नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. यस्वात्वं रतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. आत्मज्ञानासाठी कर्तव्याचा अभाव असल्याचे सांगणे. परंतु यः मानवः, जो मनुष्य आत्मरती एव आत्म्यामध्येच रमणारा, च आणि आत्मतृप्त आत्म्यामध्येच तृप्त, च तसेच आत्मनी एव आत्म्यामध्येच संतुष्ट स्यात् संतुष्ट असतो, तस्य त्यांच्यासाठी कार्यम कोणतेही कर्तव्य न विद्यते नसते. म्हणजेच परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. रती तिथे गती आणि तीच स्थिती असं लक्षात येतं. असणं पर कशावर अवलंबून आहे, तर स्वतःत नाही तर आत्म्यात तृप्त, विषयामागे राहत नाही, आत्मरत, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयः. कर्म करणं आणि न करणं यामध्ये ज्ञानी पुरुषाला प्रयोजनाचा अभाव असतो, हे सांगताना परमेश्वर म्हणतात, तस्य त्या महापुरुषाचे इह या विश्वामध्ये कृतेनं कर्म करण्यात कश्चन कोणतेही अर्थ न प्रयोजन असत नाही, च तसेच अकृतेन एव न कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च तसेच सर्व भूतेषु संपूर्ण प्राणीमात्रात सुद्धा अस्य याचा कश्चित किंचितही अर्थव्यपाश्रय स्वार्थाचा संबंध न राहत नाही. म्हणजे ब्रह्मात फक्त मानवाचा आवाज, इतर सर्व गप्त असतात. परमेश्वर म्हणतात त्या महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याचं काही प्रयोजन असत नाही, तसंच कर्म न करण्याचं सुद्धा काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. तस्मात् असक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः. निष्काम कर्माचे फल हे परमात्म्याची प्राप्ती असल्याचे सांगून अनासक्त भावाने कर्म करण्याची अर्जुनाला आज्ञा करताना परमेश्वर म्हणतात, तस्मात् म्हणून सततम निरंतरपणे असक्त आसक्त बुद्धीने रहित होऊन शुभकर्म कार्यम कर्म कर्तव्य कर्म समाचर नीटपणे तू करीत राहा. ही कारण असक्त आसक्तीने रहित होऊन कर्म आचरण कर्म करणारा पुरुष किंवा आत्मा परमात्म्याला आपनोती प्राप्त करून घेतो. म्हणजेच अर्जुना, तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकः संग्रहमेवापि संपश्चन कर्तुमर्हसि. जनक इत्यादींच्या दृष्टांतांनी कर्म करण्यासाठी प्रेरणा देताना परमेश्वर म्हणतात, कर्मणा एव आसक्तिरहित कर्माचरणद्वाराच म्हणजे निश्चितपणे जनकादयः जनक इत्यादी ज्ञानी जनसुद्धा संसिद्धिम परमसिद्धीला आस्थितः प्राप्त झाले होते. ही म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे संपश्यन अपि दृष्टी ठेवून सुद्धा कर्तुम एव कर्म करण्यासच अर्हसी
तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे असं परमेश्वर म्हणतात. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला म्हणजे मोक्षाला प्राप्त झाले होते. म्हणून तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनसुद्धा तू कर्म करणेच योग्य आहे. इतकं मनापासून ते यज्ञ करत होते जनक की त्यांचा हात यज्ञात भाजला गेला तेही त्यांना कळलं नव्हतं. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. तू यः मानवः आत्मरतिः एव स्यात् च आत्मतृप्तः च आत्मनि एव संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. But the man who rejoices in the self is satisfied in the self and is contented in the self has no obligatory duty. Actionlessness and Atman are synonymous. Bliss is characteristic of this state. The final of all activities is for the mind to merge in this state, wherein it is ever contented, pacified and blissful. इह तस्य कृतेन अर्थः न एव अकृतेन कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न. In this state, he has nothing to acquire by doing an action, nothing to lose by not doing an action. He does not have to depend on anyone for anything. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. हि असक्तः कर्म आचरन् पुरुषः परम आपनोति. Therefore, always perform your obligatory duty without attachment to the returns. By sincere action without attachment, man verily obtains the supreme state of bliss. हि जनकादयः कर्मण एव संसिद्धिम् आस्थिताः लोकसंग्रहम् एव अपि सम्पश्यन् कर्तुम् अर्हसि. Janaka and others attained the enlightened state by performing their duties. You ought to perform sincerely so as to set an example for others to benefit. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. यस्यात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. आत्मस्वरूपामध्ये जो रममाण आहे, पूर्णपणे अखंडपणे आत्मस्वरूपात लीन आहे, त्यांनी देहधर्मामध्ये वावरताना कितीही कर्म केली तरी त्याच्यामुळे तो लिप्त होत नाही. सदैव तो समाधान त्याला मिळतं आणि अंतर्यामी आत्मज्ञानाची प्राप्ती त्याला होते. तो कर्तव्य पूर्ण केलेला जी स्वभावाने प्राप्त झाली स्वधर्म आहे तो पूर्ण केलेला कर्माच्या संसर्गापासून तो मुक्त झाला आहे. आता स्वरूप म्हणजे आत्मरूप दृश्य पसाऱ्यामागचे ज्ञान प्रकाश आनंदमय असे चिरंतन सत्यतत्व ह्या की ज्या तत्वाच्या आधारावर मन बुद्धी इत्यादी सूक्ष्म किंवा पंचमहाभूतादी जड अशी सगळी तत्व कार्यकारी भासतात. आपल्या देहामध्ये राहणारी जी जाणीव आहे तिच्या शुद्ध स्वरूपाला उदय आणि अस्त नाही. मी रूपाने आपण जिला अनुभवतो तीच सद्वस्तू असून तिला आत्मा असं म्हणतात. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयः. पार्था, जशी आपली तृप्ती झाल्यावर त्याच्यासाठी लागणारा साधनांचा खटाटोप साधनं जमा करायचा खटाटोप थांबतो, तसंच जेव्हा तुम्ही आत्मानंदी स्थिर होता संतुष्ट होता तेव्हा कर्माची सगळी खटपट दूर होते. जोपर्यंत अंतरी आत्मज्ञान नाही तोपर्यंतच आत्मज्ञान होईपर्यंतच त्या परमेश्वरापर्यंत पोचायचं साधन हे कर्म आहे. म्हणून स्वकर्म स्वधर्म कधीही सोडू नये. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून पार्था,
सगळ्या कामना आवरून आपल्या मनाला आवरून स्वधर्माचं उचित पालन तू करावं, सर्व भावयुक्त प्रमाणाने ते करावं. आपलं कर्म निष्काम भावनेने केलं असता तर ते तिथे तुम्ही मुक्त होता. निष्काम म्हणजे वासना नसलेलं, कर्मफळाविषयी हेतू नसलेलं. सामान्य मनुष्याचं मन अनेक प्रकारच्या वासनांनी भरलेलं असतं. आत्मदर्शनाने ज्यांच्या मनातील वासनारूप मळ नाहीसा झालेला आहे ते निष्काम. आणि निष्कामत्व म्हणजे फळाची इच्छा न धरता केलेलं कर्म. स्वकर्म म्हणजे नियतकर्म. आपल्या स्वभावगुणांनुसार प्रमाणे आणि स्वीकारलेला व्यवसाय आणि परिस्थिती ह्यांना अनुसरून करायचे उचित असं काम. वर्णाश्रम इत्यादींना अनुसरून प्राप्त झालेली कर्तव्य, ज्याच्या त्याच्या निष्ठेनुसार अथवा भूमिकेप्रमाणे प्राप्त झालेलं कर्तव्य म्हणजे स्वकर्म. याचा आणखी एक अर्थ म्हणजे स्व म्हणजे जो आत्मा आहे त्याची धारणा म्हणजे स्वरूप अनुसंधान. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुम अर्हसि. पार्था, जनकासारखे राजे कर्म न सोडता जगामध्ये मोक्ष पावलेले आहेत. मोक्षाचं सुख त्यांना मिळाले आहे. म्हणून सगळ्या कर्मामध्ये आस्था ठेवून जर ती स्वकर्म आचरण केली तर ते हितकारक ठरतं. आपल्या आचारांनी लोकांना वळण लावून ओघाने त्यांची हानी तू टाळू शकतोस आणि शेवटी ते तुझ्या कर्मत्यागासारखंच होतं. आत्मज्ञान प्राप्त होऊन सर्व हेतू पूर्ण झालेलं निष्कामत्व तू पावतोस. त्याला केवळ कर्तव्य लोकसंग्रहासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उरतं. धनंजया, डोळस जसा पुढे चालतो आंधळ्यांना नीट वाट दाखवत, तसंच आपण निजधर्माचं स्वतः आचरण करून जे जाणत नाहीत, जे अज्ञानी आहेत त्यांना आपण मार्ग दाखवला पाहिजे. जाणत्याने असं जर केलं नाही तर त्या जे जाणत नाही ज्ञान त्यांनी काय करावं, ते अज्ञजनांनी हा मार्ग कसा त्यांना कळेल. म्हणून स्वधर्माचं आचरण करावं आणि त्यामुळे लोकांनाही मार्गदर्शन करावं. जनकादिक म्हणजे जनक हा मिथिला नगरीचा राजा, सीतेचा पालक पिता, निष्काम कर्मयोगाचा आदर्श पुरुष मानला जातो. राज्यकारभारादी सर्व लौकिक व्यवहार चालू असतानाही आत्मज्ञान संपन्नतेमुळे तो त्यात अनासक्त राहून मुक्त अवस्था भोगत होता. जनकाप्रमाणेच याज्ञवल्क हाही निष्काम कर्मयोगाचा आदर्श पुरुष मानला जातो. लोकसंग्रहार्थ म्हणजे लोकसंग्रहासाठी. लोकसंग्रह म्हणजे अज्ञानाने सैरावैरा होऊन वागत असणाऱ्या लोकांना शहाणं करून सुस्थितीत एकत्र ठेवून आत्मउन्नतीच्या मार्गाला लावणं आणि भूलोकाबरोबरच सत्यलोक, देवलोक, पितृलोक इत्यादींचे धारण पोषण होऊन परस्परांचं श्रेय संपादन करणं. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आपण कर्मयोगाचा अभ्यास करतोय आणि आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये परमेश्वर सांगतायत की कर्म करावंच, किंबहुना ते प्रकृतीच्या गुणांमुळे आपल्याला करावंच लागतं. त्या बाबतीत आपण पराधीन आहोत. पण ते कसं करावं हे सुद्धा परमेश्वरांनी इथे सांगितलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात की एकदा ज्ञान प्राप्त झालं की सगळी कर्म ही त्याच्यात न अडकता म्हणजेच अलिप्त राहून आपोआप आपल्याकडून केली जातात. आणि मुख्य म्हणजे आपण कर्म करतोय किंवा करत नाही हो, ते पूर्ण होतं आहे की अपूर्ण राहत आहे ह्यांनी आपल्याला काहीच फरक पडेनासा होतो. कारण आपण आपल्या आत्मस्वरूपाशी योग केलेला असतो. आणि जेव्हा आपण आपल्या आत्मस्वरूपातच रमतो, संतुष्ट राहतो, कारण ते आत्मतत्व म्हणजे साक्षात सच्चित आनंदच आहे. आता 19व्या श्लोकामध्ये कर्म महत्त्वाचं आहे म्हणून त्याचं थोडक्यात तात्पर्य सांगून अर्जुनाला आज्ञा केलेली आपल्याला दिसते. असक्त सततम कर्म म्हणजे असक्त रहा, सतत कर्म कर, समाचर म्हणजे सगळ्या
त्याचं फळ काय होतं आहे, त्याचा परिणाम काय होतो आहे ह्याचा विचार करू नको. म्हणजे सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन समदृष्टी ठेवून कर्म कर असं परमेश्वर सांगतात. पुढे 20व्या श्लोकामध्ये परमेश्वरांनी जनक राजाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात की जनक हा राजा होता, त्याला स्वतः कर्म करण्याची तशी काही गरज नव्हती, पण तरीही त्याला माहिती होतं की लोकसंग्रह अतिशय आवश्यक आहे आणि जे कमी ज्ञान असलेले लोक आहेत किंवा आपल्याला फॉलो करणारे जे लोक आहेत ते आपलं आचरण बघूनच आपली प्रजा वागणार आहे हे लक्षात घेऊन तो कर्म करतच राहिला. इतकं साक्षीभावानी होतं, इतकं त्यांचं परमेश्वराशी योग झालेला होता की असं सांगतात की त्यांचा हात यज्ञामध्ये जाऊन भाजत असूनही त्यांना कळलं नाही. इतकं शरीरभावा पलीकडे जाऊन गुणच गुणात वावरत आहेत या भावनेनी ते कर्म करत होते. या अध्यायामध्ये कर्मयोगाचे म्हणजेच कर्म करून परमेश्वराशी योग करण्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतात. ह्या पुढचेही काही श्लोक कर्माची आवश्यकता सांगणारे आहेत, ते आपण अभ्यासूया आणि ते मुख्य म्हणजे आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.